मशीनवरील राष्ट्रध्वज आणि भारतमातेच्या फोटोला हार घातला असं गुन्हा दाखल झाल्यानंतर शांतिगिरी महाराजांनी स्पष्टीकरण दिलंय। ईव्हीएमला हार घातल्याप्रकरणी शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल झालाय। हार घालणं योग्य नाही हे कर्मचाऱ्यांनी सांगायला हवं होतं असं शांतिगिरी महाराजांनी म्हटलंय। काल तुम्ही देखील ईव्हीएम मशीनच्या हार घातला, त्या प्रकरणी आपल्यावर गुन्हा दाखल झाला। आपल्या 11 ते 12 कार्यकर्त्यांवर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत। शहरातल्या विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेत, काय सांगाल? तर त्या संदर्भामध्ये कालच बाबांनी तो मुद्दा स्पष्ट केला आहे की बाबांनी मशीनला हार घातलेला नाही, मशीनची पूजा केली नाही। तर मशीनला जे काही कवर होतं त्या कवरवर ध्वज असेल, राष्ट्रीय ध्वज असेल किंवा भारतमातेचे चित्र असेल आणि म्हणून ते आम्हाला दिसलं आणि वाटलं, म्हणून आम्ही तो काय केलं, एक सन्मान करावा राष्ट्रध्वजाचा, आणि म्हणून आम्ही तो हार त्या ठिकाणी घातला होता। जर त्या कर्मचाऱ्यांना वाटत होतं की हार इथं योग्य नाही, आपल्याला त्याची कल्पना नव्हती की या संदर्भामध्ये की हार घालण्याचा असा काही प्रकार होऊ शकतो, याची काही नॉलेज आम्हाला नव्हतं। आणि मग ते कर्मचाऱ्याचं काम होतं, समजा तरी हार घातला ते बाजूला ठेवून द्यायचा विषय संपला होता। मात्र ती काय बघा काय म्हणतात काय चक्र फिरलं देवा जाणे। कॅमेरा पर्सन आकाश शौलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।